जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी अंडर ग्रॅज्युएशन करताय, ग्रॅज्युएशन करताय, पोस्ट ग्रॅज्युएशन करताय, डिप्लोमा करताय, तर भारत सरकार इस्रो तर्फे इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली आहे. 45 दिवसांची इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी असणार आहे. स्टुडंट प्रोजेक्ट ट्रेनिंग अंतर्गत सुद्धा इथे भरती होते, त्यामुळे चांगली संधी आहे. कॉलेज लाईफमध्येच इस्रो सारख्या संस्थेसोबत काम करायला मिळतंय, कामाचा अनुभव मिळतोय, ट्रेनिंग मिळतंय, सर्टिफिकेट मिळतंय आणि अप्लाय करण्यासाठी कुठलीही फी नाही आहे, एक्झाम पण नाही आहे. तुम्ही इथे जे अप्लाय करणार आहे त्या बेसिसवर इथे सिलेक्शन असणार आहे. त्यामुळे चांगली संधी आहे, सोडू नका. जेवढे पण तुमच्या फॅमिलीमध्ये मित्रांमध्ये स्टुडंट आहे, नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. संपूर्ण माहिती सांगतोय. असेच नवीन नवीन अपडेट पाहिजे असेल तर तुमचं शिक्षण काय झालं आहे किंवा कॉलेज स्टुडंट आहात, इंजिनिअरिंग झालं आहे, डिप्लोमा झालं आहे, जे पण शिक्षण झालं असेल नक्की कमेंट करा, त्यावर मी व्हिडिओ बनवेल. आता स्क्रीनवर जाऊन संपूर्ण माहिती सांगतो. अप्लाय कसं करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय, वयाची अट काय. त्याआधी चॅनलवर नवीन असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो तर्फे हे अपडेट आलेलं आहे आणि जबरदस्त अपडेट असणारे दोन अपडेट आहे. एक तर इंटर्नशिप स्कीम आहे आणि दुसरं म्हणजे स्टुडंट प्रोजेक्ट ट्रेनिंग स्कीम आहे. अप्लाय कसं करायचं, तर इथून आपण अप्लाय करू शकतोय. बघा, हा सोपा फॉर्म आहे. टोटल 7 पानी फॉर्म आहे, आपल्याला हा भरून घ्यायचा आहे. या प्रकारे आपण अप्लाय करू शकतोय आणि अप्लाय करण्यासाठी कुठल्या कुठल्या गाईडलाईन्स आहे, कशा प्रकारे सिलेक्शन होणार आहे, संपूर्ण माहिती मी वाचली आहे. अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला समजून सांगतो आहे. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे इथे कुठल्याही प्रकारची एक्झाम होत नाही आहे. मग सिलेक्शन कसं होईल, तर यांचं म्हणणं आहे, कोणातर्फे अपडेट आहे तुम्ही ते बघू शकताय, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग. तर याचं तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे नसेल तर यांचाच बघा, इस्रोचाच एक कोर्स आहे फंडामेंटल्स ऑफ रिमोट सेन्सिंग, जो की तुम्ही घर बसल्या करू शकताय. इथे बघा, इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करून तुम्ही हा घर बसल्या करू शकता. याचं सर्टिफिकेट मिळेल. जेव्हा इथे आपण अप्लाय करू तेव्हा तुम्हाला ते सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, रेज्युमेत मेन्शन करायचं आहे, जेणेकरून तुमचे सिलेक्शनचे चान्सेस वाढतील. सो जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे. जसं की बघू शकताय, इंटर्नशिप स्कीम काय, तर इंटर्नशिप ही अपॉर्च्युनिटी आहे. UG PG PhD स्टुडंट म्हणजे थोडक्यात जे अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट आहात, ग्रॅज्युएट स्टुडंट आहात, PhD स्टुडंट आहात, तर त्यांच्यासाठी ही अपॉर्च्युनिटी आलेली आहे. जे की इंडियन स्टुडंट आहे किंवा ॲब्रॉडमध्ये शिकताय, म्हणजे भारतीयच म्हणजे भारताबाहेर शिकताय किंवा भारतामध्ये शिकताय, दोघांसाठी ही संधी असणार आहे. सायन्स आणि टेक्नॉलॉजी फील्डमध्ये ज्यांना करिअर करायचं आहे तर त्यांच्यासाठी बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. 45 दिवसांची ही इंटर्नशिप असेल. मग तुम्ही जे पण शिक्षण घेतलंय त्यामध्ये तुम्हाला 60% किंवा त्यापेक्षा जास्त पडले आहे, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. आणि दुसरी जी अपॉर्च्युनिटी आहे ती ट्रेनिंग स्कीमसाठी आहे. यामध्ये स्टुडंटला ऑफलाईन मोडमध्ये ट्रेनिंग दिली जाते. थोडक्यामध्ये तुम्हाला इस्रोमध्ये जायचं आहे किंवा अशा संस्थांमध्ये काम करायचं आहे, या क्षेत्रात करिअर करायचं आहे, तर तुमच्यासाठी ही ट्रेनिंग स्कीम खूप जबरदस्त असणार आहे. यामध्ये कोण कोण अप्लाय करू शकताय, एक तर तुम्ही BTech करताय, तुम्ही करू शकताय, ME MTech करताय, करू शकताय, BSc डिप्लोमा करताय तरी करू शकताय, MSc PhD करताय तुम्ही करू शकताय. ओके, आता बघा, शुड हॅव कम्प्लिटेड 6 सेमिस्टर म्हणजे 45 दिवसांचं तुमचं हे ड्युरेशन असणार आहे. तुम्ही BTechमध्ये 6 सेमिस्टर कंप्लीट केलं आहे, ME MTechमध्ये फर्स्ट सेमिस्टर कंप्लीट केलं आहे, BSc किंवा डिप्लोमा करताय, ओनली फायनल इयर स्टुडंट करू शकताय, MSc करताय, स्टुडंट शुड हॅव कम्प्लिटेड फर्स्ट सेमिस्टर, आणि PhD करताय तर स्कॉलर स्टुडंट हॅव कम्प्लिटेड कोर्सवर्क. थोडक्यात तुम्ही कोर्सवर्क कंप्लीट केलं तुम्ही करू शकताय. 60% किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे या ट्रेनिंग स्कीमसाठी. पण इंटर्नशिपसाठी तुम्ही UG PG PhD स्टुडंट आहात, तुम्ही अप्लाय करू शकताय. काही टेन्शन नाही. कधीपर्यंत अप्लाय करू शकतोय, तर 30 ऑक्टोबरपर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. त्यानंतर इथे जनरल इन्फॉर्मेशन दिली आहे, म्हणजे कोण कोण अप्लाय करू शकतो, तर ओनली इंडियन नॅशनल्स म्हणजे जे भारतीय नागरिक आहेत ते करू शकताय. रिसर्च वर्क, प्रोजेक्टवर काम करायला मिळणार आहे, प्रॅक्टिकल कामाचा अनुभव मिळणार आहे, ट्रेनिंग मिळणार आहे. ओके, बाकी काय काय दिले तर बघा, इथे डिपेंड दिले आहे तुमचं क्वालिफिकेशन काय, कुठले सब्जेक्ट आहे, किती मार्क पडले, कुठला कोर्स केला आहे किंवा जे पण तुमचं क्वालिफिकेशन, थोडक्यात तुमचा रेझ्युमेवर सिलेक्शन होणार आहे. त्यामुळे मी आधीच तुम्हाला सांगितलं, हा एक कोर्स फंडामेंटल ऑफ रिमोट सेन्सिंग आणि हा एक कोर्स JIS इसेन्शियल डाटा टूल्स अँड ॲप्लिकेशन, हा पण करून घ्या. फ्री कोर्स आहे, जेणेकरून तुम्ही इथे सिलेक्शन होऊ शकताय. ओके, तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आता कशा प्रकारे अप्लाय करायचं तेही सांगतो, पण त्याआधी तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल तर कॉलेजकडून तुम्हाला NOC
लागणार आहे, म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागणार आहे. जस्ट तुमचा HOD आहे किंवा तुमचे प्रिन्सिपल आहे त्यांच्याकडे जायचं आहे, मला अशा इंटर्नशिपला अप्लाय करायचं आहे, तर मला NOC द्या. तारीख भरपूर लांबची आहे, त्यामुळे तुम्ही NOC घेऊ शकताय 10-15 दिवसात, काही अडचण नाही. ओके, बाकी संपूर्ण माहिती दिली आहे. यासाठी तुम्हाला 3 पासपोर्ट साईज फोटो, कारण की इस्रोसारख्या संस्थेमध्ये काम करायला मिळत आहे, त्यामुळे सिक्युरिटी वगैरेचं तुम्हाला इथे ध्यान ठेवावं लागणार आहे. त्यामुळे पासपोर्ट साईज फोटो, ओरिजिनल कॉपीज ऑफ डॉक्युमेंट, व्हॅलिड ID प्रूफ, गव्हर्नमेंट ID प्रूफ, हे सगळं तुम्हाला लागणार आहे. ओके, अप्लाय कसं करायचं, तर अप्लाय नाव यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ही पेज आपल्यासमोर ओपन होईल. ऑलरेडी मी तुम्हाला हे टाकून देईल. मग सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन नेम आधार कार्डप्रमाणे टाकून घ्यायचं आहे. तुमचा ईमेल ॲड्रेस, नॅशनॅलिटी इंडियन ठेवायची आहे. आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. ते अपलोड करायचं आहे. त्यानंतर इथे पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. पासवर्ड कसा असला पाहिजे त्याची माहिती दिली आहे. त्याच्यानंतर हे सगळं टाकून तुम्हाला रजिस्टर करायचं. तर अशा प्रकारे तुम्हाला सगळा पहिला फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पर्सनल डिटेल्स, तुमचं नाव, आडनाव, त्याच्यानंतर तुमचं ॲड्रेस वगैरे टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचे एज्युकेशनल डिटेल्स, म्हणजे शिक्षण काय झालं आहे, कुठला कोर्स करताय, कितव्या इयरला आहे ते टाकून घ्यायचं आहे. अदर डिटेल्समध्ये तुम्हाला हे कोर्सेस वगैरे जे केले त्याची माहिती टाकून घ्यायची आहे. आणि त्यानंतर तुमचा ID कार्ड, फोटो वगैरे अपलोड करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला इथे कशासाठी अप्लाय करायचं आहे ते सिलेक्ट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण अप्लाय करू शकतो आहे. इस्रो एक जबरदस्त संस्था आहे, चांगली अपॉर्च्युनिटी आहे, काम करायची संधी मिळते आहे. त्यामुळे जे एलिजिबल आहे त्यांनी नक्की अप्लाय करा, मित्रांसोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.